मुळात न्यायालयीन कोठडीची कारणं जी आहेत, पोलीस कोठडीची कारणं ही मोबाईल, लॅपटॉप आणि त्यावर सापडलेलं फॉरेन्सिक आणि रासायनिक अहवालाशी निगडीत होती। युक्तिवादामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे किंवा युक्तिवाद असा केला गेला की रासायनिक अहवाल, मोबाईल याची विश्लेषणं ही अभियोग पक्षाकडे आहेत, त्यामुळे त्याच्यावरती आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही। तसंच मोबाईल फोन, त्याच्यावरची संभाषणं ही पहिल्या दिवसापासूनच पोलीस कोठडीमध्ये असतानाच जप्त केलेली आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कोठडीची आवश्यकता नाही। मुळात मोबाईल फोन, लॅपटॉप हे जे तंत्रज्ञानाच्या निगडीत असलेला रासायनिक अहवाल आहे हा 29/7च्याच ह्याच्यात त्याचा संदर्भ आलेला आहे, त्यामुळे वेगळ्या कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद आम्ही केलेला आहे। आयोग म्हटले की 2 पुढे आम्ही एकत्र एनडीपीएसचा विषय असा आहे, सांगतो एनडीपीएसचा विषय असा आहे की माझं नाव ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे आहे। आमचं असं म्हणणं होतं की जी काय तुम्हाला कॉन्ट्राबँड सापडलेला आहे तो कॉन्ट्राबँड एका पर्समध्ये सापडलेला आहे, ती पर्स एका टेबलावर होती, त्यामुळे आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन जे आहे ते आमच्याकडे सापडलेलं नाहीये, त्यामुळे कोणाच्या पर्समध्ये काय होतं त्या बाबतीत आम्हाला नॉलेज नाहीये। आणि ॲट द सेम टाइम जे कोण आरोपी आहेत ज्यांच्या पर्समध्ये हे जे कॉन्ट्राबँड सापडलेलं होतं त्यांना पोलिसांनी सुमोटो एमसीआर मागितलेला आहे आणि आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन नसताना सुद्धा ते आमची पोलीस कस्टडी मागू शकत नाही, त्यामुळे फर्दर कस्टडी जस्टिफाईड राहणार नाही। अशा कंडिशनमध्ये आम्ही एमसीआरची मागणी केली होती। ऑलरेडी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे, त्यांना ऑलरेडी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आमच्याकडे काय त्यांना आमच्याकडे आक्षेपार्ह व्हिडिओ आहे आणि असं काही नाही, असं आक्षेपार्ह व्हिडिओ वगैरे काही नाही, ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, ज्याच्या त्याच्या फोनमध्ये वैयक्तिक नंबरचा असेल। लवकरच आम्ही जामिनासाठी अर्ज करू आणि जामिनासाठी आम्ही लवकर अर्ज करू आणि जामिनासाठी लवकर अर्ज करू। तपासाचे कागद पाहून त्याचं अवलोकन करून जामिनासाठी करायचा का नाही हे चर्चा करून आम्ही करू। माझ्या सगळ्या वकील टीमचे मी आभार व्यक्त करेल की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली आहे, पण हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे, मी आधी सांगितलंय आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य समोर येईल। 2 दिवसापासून आर्ग्युमेंट तुम्ही ऐकताय, पोलीस रोज काहीतरी खोटे दावे केले जाते असं तुमच्या वकिलांचं म्हणणं आहे। आर्ग्युमेंट आज पण वेगळे आर्ग्युमेंट न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही। पण तुम्ही त्यांच्याशी बोललात का? कोर्टामध्ये काय वेळ दिली होती त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? हे सगळं न्याय प्रविष्ट आहे, त्याच्यामुळे याच्यावर आज रोजी काही बोलणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।